हॅलो. हा बोला की. आबा नमस्ते. एव्हीएन मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. हा नमस्कार साहेब. आता लोकसभेचं निवडणुकीचं वारं संपलेलं आहे. आता धाकधूक लागली ती निकालाची. आणि काल जो बरोबर. एक्झिट पोल इतर मीडियानी दाखवलेला आहे त्यामध्ये आपलं नाव सरस येतंय. आपण काय सांगाल? आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीचा प्रचाराची यंत्रणा ही अतिशय सगळ्या पक्षांनी ताकदीने राबवली हो आणि तळागाळात आपली महाविकास आघाडी रुजली होती आणि इलेक्शनला जनतेने आपल्या हातामध्ये घेतलं होतं. हो त्यामुळे गावागावात आपलं हे घराघरात ही चिन्ह पोहोचण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्षाच्या जे मोठ्या ठिकाणी योगदान दिलं प्रचार यंत्र सहभागी होऊन. हो आणि त्याच्यामुळं जर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वातावरण झालं आणि मतदानाच्या दिवशीपर्यंत 6 वाजेपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांनी अजिबात कुठेही कसूर न करता चांगला प्रकारे काम केल्यामुळे निश्चितपणे खात्री आहे की चांगल्या प्रकारचा निकाल लागवा अशी आमची अपेक्षा आहे. आबा आता निकालाचे 1-2 दिवस राहिलेले आहेत. आपल्याला काय वाटतंय म्हणजे किती मताधिक्यानं आपला विजय होऊ शकतो? नाही तर तसा काही विषय मी त्यातला घेतलेला नाही. ओके. एकतरी उमेदवारी आमची नौकी हां. आणि सगळ्या मतदारसंघ नवीन अचानक उमेदवार जाहीर झाली होती तरी सुद्धा या ठिकाणी इतक्या उशिरा जाहीर सुद्धा हो चांगल्या प्रकारे आम्हाला प्रत्येक गावात लोकांनी पोचवायचं काम केलं, घराघरात जाऊन पोचवायचं काम केलं आणि चांगल्या प्रकारे आता शेवटी ही 2 जिल्ह्याचे मतदारसंघ आहेत. हो, इकडे हो. 4 आहेत, पलीकडे सांगलीमध्ये 2 आहेत. अगदी बरोबर. त्यामुळे चांगल्या आता सध्याचं वार जर बघितलं तर कुठल्याही दबावाला किंवा कुठल्याही इतरांच्या विरोधकांची बाकीचे प्रयत्न झाले शेवटच्या काही हो, हो, दिवसामध्ये हो. त्या कुठल्याही आमिषाला ही जनता अजिबात बळी पडलेली नाही असं स्पष्टपणे चित्र दिसते. त्यामुळे चांगलं मतदेखील मिळेल अशी अपेक्षा आहे. बरोबर. आबा आपण आता विधानसभा लढवली आहे, आता लोकसभा लढवत आहे. विधानसभा आणि लोकसभेमध्ये काय फरक जाणवतो? प्रचार यंत्रणेमध्ये? काय होतं? नाही, प्रचारात फारसा फरक मला जाणवला नाही कारण या ठिकाणी ह्या इलेक्शनला लोकांनी विधानसभेसारखाच प्रचार घरोघरी करण्याची या ठिकाणी रणनीती आखली होती सगळ्या लोकांनी. हो तर विशेष काही फरक वाटला नाही. पण जरा असं कसं आहे 6 तालुके असल्यामुळे प्रत्येक तालुक्याचा प्रश्न हा वेगळा असतो. प्रत्येक विभागाच्या ठिकाणी मागण्या वेगळ्या असतात. त्यामुळे थोडं या ठिकाणी प्रचार यंत्रणेमध्ये ते मुद्दे स्थानिक मुद्दे त्याच्यावरती जोर देऊन आपल्याला इथं काम करावं लागतं. बरोबर. विशेष काही फरक वाटला नाही. बरोबर. त्या ठिकाणी जरा असं 2 जिल्हे आणि 4 वेगळे 6 वेगळे तालुके असल्यामुळे प्रत्येक तालुक्याची भौगोलिक परिस्थिती असेल किंवा तिथले स्थानिक प्रश्न असतील त्याला अनुसरून थोडंसं या ठिकाणी जरा असं स्थानिक मुद्द्यावरती जास्त जोर द्यायची आम्हाला गरज पडलेली आहे. बरोबर. आता आपल्याला प्रचार यंत्रणा जयंतराव पाटील साहेब व त्यांच्या पूर्ण टीमनं चांगल्या पद्धतीने टेक ओव्हर केली आपली. आपण उमेदवार उभाटा गटाचे. मग ज्यावेळेला आपल्या आता प्रचार यंत्रणा आपण जात होता त्याला उद्धव ठाकरे साहेबांना सहानुभूती म्हणून आपल्याकडे बघितलं जात होतं का जयंत पाटील साहेब किंवा आपण सगळे एकत्रित काम करत होता त्यामुळे आपल्याकडे प्रचार यंत्रणा त्या स्पीडनं चालत होती? नाही, आता कसं आहे आता या कालच्या निवडणुकीला तसं बघितलं तर आपले काँग्रेसचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब हो ते असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय जयंत पाटील असतील हो त्या दोघांचंही विशेष अभिनंदन एवढ्यासाठीच कारण त्यांनी पूर्णपणे ह्या इलेक्शनमध्ये अजिबात कधीच त्यांनी आम्हाला कुठल्या गोष्टीला नाही म्हणून सांगितलं नाही. प्रत्येक बरोबर. ठिकाणी आमच्यामध्ये हजर राहिले, सगळ्या सभा केल्या, सगळे दौरे केले आणि दिवसागणिक ही दोन्ही मंडळी या ठिकाणी अपडेट घ्यायची. बरोबर. आणि खऱ्या अर्थानं हा उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे हा विषय राहिलाच नाही. बरोबर. हा विकास आघाडीचा उमेदवार ह्या स्वरूपानं सगळी ही यंत्रणा ह्या सगळ्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राबवली. बरोबर. त्यांनी सगळी आपली टीम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट केली. हो आणि आता महाविकास आघाडीला आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळेच त्याला कळतायत. उद्धव ठाकरे साहेबांची सहानुभूती तर आहेच. त्याच्याबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या ह्या फोडाफोडीच्या राजकारणाला लोकांचं थोडंसे रिएक्शन वेगळी आली हो त्याचाही आम्हाला लाभ झाला. त्यामुळे उद्धव साहेबांची सहानुभूती तर आहे, त्या पवार साहेबांची सहानुभूती सुद्धा त्याला कारणीभूत ठरली किंवा या ठिकाणी काँग्रेसच्या पक्षाचा या ठिकाणी जो राहुल गांधीच्यावर जो अन्याय झाला हो त्या मागच्या त्या आपत्कालीन प्रकरण तो विषय असेल किंवा आम आदमी पार्टीचे केजरीवाल असतील त्यांना इलेक्शनच्या तोंडात त्यांना तुरुंगात टाकलं. हो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या बघितलं एकंदर ठिकाणी कुठला पक्ष म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेनं हे चाललेलं या विरोधकांचं हे कारस्थान आहे आणि एक एक पक्ष या ठिकाणी अडचण आणायचा ही भूमिका आणि निश्चित आम्हाला उद्धव साहेबांची सहानुभूती त्याला अतिशय मोठ्या आम्हाला मिळाली की पवार साहेबांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या या ठिकाणी सहानुभूती आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळाली हो आणि काँग्रेसची मिळाली. त्यामुळे सगळ्या पक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या वातावरण तयार झालं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नुसतं हाच मतदारसंघ नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचं टीमवर्क झालं बरोबर. आणि त्यावेळी निश्चितपणे ठिकाणी आम्हाला
चांगल्या प्रकारे वातावरण निर्माण करण्यामध्ये ह्या महाविकासाकडे यश आलं आणि लोकांच्या मनातले मुद्दे असल्यामुळे लोकांना ते मुद्दे पटले. बरोबर. त्यामुळे या ठिकाणी जनता पूर्णपणे शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्या आमिषाला बळी न पडता आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. बरोबर. आता शेवटचा प्रश्न आबा, आपली जी निवडणूक येताना सुरू होती त्यावेळेला आपल्या मतदारसंघामध्ये आपले पंतप्रधान येऊन गेले, कित्येक आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री सगळे येऊन गेले. मग त्याचा कुठे इम्पॅक्ट पडला का? पण त्यासाठी आपली रणनीती कशी होती? आणि आता मुळामध्ये या एका लोकसभेच्या उमेदवाराच्या या ठिकाणी विरोध प्रचार करायला जो सर्वसामान्य कुटुंबातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, हो. आणि ज्याच्यावर फार मोठा कसलं यंत्रणा नाही, आर्थिक पाठबळ नाही, बरोबर. असं असताना जनतेने ही उमेदवारी उचलून धरली हो. आणि त्याच्यामुळेच हे पूर्णपणे ह्या महायुतीच्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना या ठिकाणी इथे येण्याची गरज भासली. त्यांना हो. इथे ठाम मांडून बसायची पाळी आली. तरी सुद्धा या ठिकाणी याचं श्रेय 100% ह्या जनतेला मिळते. हे बरोबर. वातावरण जे तयार केलं ते जनतेने तयार केलं. बरोबर. त्यामुळे एवढी सगळी मंडळी या ठिकाणी आली, त्याच्यानंतर उलट आमची जनता आणि परत जास्त चार्ज झाली हो. आणि लोकांना कळून चुकलं की या ठिकाणी वातावरण चांगलं झालं आणि कुठंच या ठिकाणी हे महाविकास आघाडीचं वादळ की आपल्याला कुठेही क्षमता येत नाही अशी बस निर्माण झाल्याच्यामुळेच मग पंतप्रधान आले असतील किंवा 2-2 मुख्यमंत्री आले असतील किंवा केंद्रीय मंत्री आले असतील, हो. बाकीचे मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील आले असतील, तर त्यांना ती पोचकडे आणावी लागली. उलट बरोबर. या सगळ्या गोष्टीमुळे एका सर्वसामान्य जनतेनं एकदा न्यूज इलेक्शन हातामध्ये घेतली की कशा प्रकारे वारं तयार होऊ शकतं, त्या ठिकाणी सगळ्यांच्या पायाखालची वाळू कशी घसरू शकते ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला लिस्टच्या माध्यमातून मिळालं. आणि बरोबर. खऱ्या अर्थानं या सगळ्या सर्वसामान्य जनतेचं या महाविकास आघाडीचे मी आभार मानतो. बरोबर. आबा, ह्याच्यापूर्वी ज्याला प्रचार यंत्रणा सुरू होती त्याला आपल्याकडं आपल्याबरोबर बोलताना विरोधक असे बोलत होते की आबा एकनाथ शिंदेच्या बरोबर गोव्याच्या टीम मध्ये होते. मग ते कितपत तथ्य आहे? आणि जर आपण निवडून आल्यानंतर पुन्हा लोकांना जर चुकीच्या पद्धतीनं प्रचार करतील किंवा काही गोष्टी बोलतील तर त्याला आपण काय उत्तर द्याल? की आता सुद्धा बोलतात की आबा निवडून आल्यानंतर सुद्धा थांबतात का परत पुन्हा एकनाथ शिंदेच्या बरोबर जातात असंही काही ठिकाणी बोललं जातं. आपण त्यांना काय उत्तर द्याल? नाही नाही, त्यामध्ये काही तथ्य नाही. या गोष्टी कुठंतरी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, नेत्याशी एकनिष्ठ राहिलो, हा. त्याच्यामुळेच आज या ठिकाणी आम्हाला हे 100% आम्हाला उमेदवार मिळालेले बरोबर. आणि पूर्णपणे उद्धव ठाकरे साहेबांना माझ्याविषयी पूर्णपणे खात्री असल्यामुळे ठिकाणी त्यांनी अशा या कठीण समयी हा. किंवा या अग्नी परीक्षेच्या वेळी त्यांनी माझी निवड केली. बरोबर. त्यामुळे ठिकाणी आता मला माहिती नाही कोण काय वक्तव्य करत असते इकडे, हा. तर माझ्याविषयी त्या पक्षाच्या निष्ठे बाबतीत कुणीच काही शब्द इथं काढू नये. कारण या ठिकाणी माझ्याकडे बाकीचं काहीच नाही, फक्त केवळ पक्षाची एकनिष्ठ राहिलो अगदी बरोबर. हीच माझी जमेची बाजू होती. आणि त्या माध्यमातून एवढी सगळी 6 तालुक्यात माझी ओळख सुरू नसताना हो. माझी भूमिका सगळ्या लोकांनी मान्य केल्याच्यामुळेच 100% हा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, आपल्या नेत्याशी बेईमानी करत नाही, हा. या सगळ्या अग्नी परीक्षेतनं योग्य पद्धतीनं हा बाहेर पडला. बरोबर. एवढ्या सगळ्या ऑफर येऊन सुद्धा अजिबातही कसलाही विचार न केला. कधीच कुठे त्यांच्या कुठल्या आपल्याला कुठं रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळाले. हा. किंवा या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेब मंत्रालयातनं जेव्हा बाहेर आले हा. त्या क्षणापासून मंत्र्याचं तोंडही बघितलेलं नाही. बरोबर. त्याचं सगळं रेकॉर्ड आहे. आणि बरोबर. त्या माध्यमातून ज्याला आरोप करायचे करू देत. हा. शेवटी या ठिकाणी एखादा माझ्या काहीतरी बोलते म्हणून त्याला काउंटर करणं, त्याच्या उलट बोलणं हा काय माझा स्वभाव नाही. बरोबर. तर माझ्या निष्ठे या ठिकाणी कोणी शंका घेऊ नये. आणि माझे आणि उद्धव साहेबांचे संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत, बरोबर. त्यांचा माझ्या 100% विश्वास आहे. ओके. ओके. धन्यवाद आबा. एव्हीएन मराठीत आपण सखोल माहिती आणि सखोल आपण बोलल्याबद्दल आणि आपल्याला येणाऱ्या निवडणुकीच्या निकालाच्या हार्दिक शुभेच्छा एव्हीएन कडून. ओके सर, थँक्यू.